समास पाचवा. देहमान्य निरूपण. श्रीराम. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे. या जगात देवांचे अनेक प्रकार आहेत. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव आणि गंधाच्या लेपाने काढलेले चित्ररूपी देव. रुवीच्या लाकडाचे देव, पोळ्यांचे देव, बाण तांदळे नर्मदे देव, शालिग्राम काश्मीरी देव, सूर्यकांत सोमकांत. याशिवाय रुईच्या लाकडाचे देव, पोळ्याचे देव, बाण तांदळे नर्मदे देव, शालिग्राम काश्मीरी देव तसेच सूर्यकांत सोमकांत. ताम्रनाणी हेमनाणी कोणी पूजिती देवार्चनी, चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी घेऊन येती. याखेरीज तांब्याची नाणी, सोन्याची नाणी यांचीही देव म्हणून पूजा लोक करतात. कुणी चक्रतीर्थाहून चक्रांकित शालिग्राम घेऊन येतात. उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेध लागला जणी. उपासनेचे उदंड भेद आहेत. कितींची स्पष्टीकरण करणार. लोकांना आपापल्या आवडीच्या देवाचा वेध लागलेला असतो. परी त्या सकळांचे हे कारण, मुळी पाहावे स्मरण. तया स्मरणाचे अंश जाण, नाना देवते. पण त्या सगळ्या देवांचे कारण एकोहम हे आद्य स्फुरण म्हणजेच मूळ माया हेच आहे. त्या स्मरणाचे अंश म्हणजे नाना दैवत होत. मुळी दृष्टा देव तो एक, त्याचे झाले अनेक. समजोन पाहता विवेक, उमजो लागे. मूळ द्रष्टा देव एकच आहे, त्याचेच अनेक देव झाले. विवेक करून नीट पाहिले की उमजू लागते. देहा वेगळी भक्ती फावेना, देहा वेगळा देव पावेना. या कारणे मूळ भजना देहेची आहे. देहाशिवाय भक्ती करता येत नाही, देहाशिवाय देव पावत नाही. म्हणून भजनाचे मूळ देहच आहे. देह मुळीच केला वाव, तरी भजनासी कैचा ठाव. म्हणोनी भजनाचा उपाव, ध्येयात्मयोगे. देह मुळात मिथ्या आहे असे जर म्हटले तर भजनाला कुठला वाव मिळणार. म्हणून देह आणि अंतरात्मा यांच्या एकत्रित येण्याने भजनाचा उपाय करता येतो. देहे विण देव कैसा भजावा, देहे विण देव कैसा पूजावा. देहा विण मोह छाव कैसा करावा, कोण्या प्रकारे. देहाशिवाय देवाचे भजन कसे करावे, देहाविना देव कसा पूजावा, देहाशिवाय महोत्सव कसा आणि कोणत्या प्रकारे करावा. अत्र गंध पत्र पुष्प, फल तांबूल धूप दीप, नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. अत्तर गंध पत्र पुष्प, फल तांबूल धूप दीप तसेच नाना प्रकारच्या भजनाचा उद्योग देहाशिवाय कोठे करावा. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवासी गंध कोठे लावावे. मंत्र पुष्प तरी वावे, कोणे ठाई. देवाचे तीर्थ कसे घ्यावे, देवाला गंध कोठे लावावे, मंत्र पुष्प तरी कुठे व्हावे. म्हणोनी देह विण आडते, अवघे सांकडेची पडते. देयाकरिता घडते भजन काही. म्हणून देहाशिवाय अडते, सर्व कोडेच पडते. देहामुळेच काही न काही भजन घडते. देव देवता भूते देवते, मुळीचे सामर्थ्य आहे तेथे. अधिकारे नाना देवते, भजत जावी. देव देवता भूते दैवते या सर्वांच्या ठिकाणी मूळ मायेचे ईश्वराचे सामर्थ्य आहे. योग्यतेप्रमाणे नाना देवते भजत जावीत. नाना देवी भजन केले, ते मूळ पुरुषासी पावले.
या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. नाना प्रकारच्या देवांचे भजन केले तरी ते मूळ ईश्वरालाच प्राप्त होते. म्हणून सर्वच देवतांचा सन्मान केला पाहिजे. मायावल्ली फांब पावली नाना देहे फळी लागडी. मुळीची जाणीव कळो आली फळामध्ये. मायारूपी वेल फोफावली असून नाना देहरूपी फळांनी लगडली आहे. मूळची जी जाणीव फळांमध्येही दिसून आली. म्हणून येईल न करावे पाहणे ते येथेची पहावे. ताळा पडता राहावे समाधाने. म्हणून कंटाळा करू नये. जे काही पाहायचे असेल ते येथेच पाहावे. अनुभव आला की समाधानात राहावे. प्राणी संसार टाकीती देवास धुंडीत फिरती. नाना अनुमानी पडती जेथे तेथे. प्राणी संसार सोडतात आणि देवाला धुंडीत फिरतात आणि जेथे तेथे नाना प्रकारच्या अनुमानात पडतात. लोकांची पाहता रीती लोक देवार्चने करीती. अथवा क्षत्रदेव पाहती ठाई ठाई. लोक एकमेकांचे रीत पाहून देवतार्चन करतात अथवा जागोजाग क्षेत्रातील देव पाहतात. अथवा नाना अवतार ऐकोनी धरिती निर्धार. परी ते अवघे सविस्तार होऊन गेले. अथवा नाना अवतारांच्या विषयी ऐकून तेथे देवत्वाचा निर्धार करतात. पण ते सर्व अवतार येऊन सविस्तर चरित्र करून होऊन गेले. एक ब्रह्म विष्णू महेश ऐकोन म्हणती हे विशेष. गुणातीत जो जगदीश तो पाहिला पाहिजे. कुणी ब्रह्मा विष्णू महेश यांच्याबद्दल ऐकून त्यांना विशेष महत्त्व देतात. पण गुणातीत जो जगदीश त्याचा शोध घेऊन त्याला जाणले पाहिजे. देवासी नाही थानमान कोठे करावे भजन. हा विचार पाहता अनुमान होत जातो. देव निराकार आहे म्हणून त्याला निश्चित ठाव ठिकाण नाही. म्हणून भजनही करता येत नाही. असे समजाल तर घोटाळ्यात पडाल. नसता देवाचे दर्शन कैसे न होईजे पावन. धन्य धन्य ते साधुजन सकळ जाणती. लोकांना वाटते की सगुण साकार देवाचे दर्शन जर झाले नाही तर आपण पावन कसे होणार. पण खरा देव कोण हे सर्व रहस्य साधुजन जाणतात. म्हणून ते खरोखर धन्य होत. भूमंडळी देव नाना त्यांची भीड ओलंघेना. मुख्य देव तो कळेना काही केल्या. जगात अनेक देव आहेत. त्यांची भीड ओलांडून पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे मुख्य देव कोण हे काही केल्या कळत नाही. कर्तृत्व वेगळे करावे मग त्या देवासी पहावे. तरीच काही एक पडे ठावे गौप्य गुह्य. मीपणाचा त्यागाने कर्तृत्व वेगळे करावे आणि मग त्या देवाला पाहावे. मग त्यातील गुप्त रहस्य काय आहे हे थोडेफार कळू लागते. ते दिसेना ना भासेना कल्पांतीही नासेना. सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन. ते दिसत नाही भासत नाही आणि कल्पांतीही नाश पावत नाही. पण पूर्वपुण्याई असल्याखेरीज तेथे मनाचा विश्वास बसत नाही. उदंड कल्पिते कल्पना उदंड इच्छिते वासना. अभ्यंतरी तरंग नाना उदया ते पावती. मग मनात नाना कल्पना येतात. उदंड वासना इच्छा उत्पन्न होतात. अंतःकरणात नाना तऱ्हेचे विचार तरंग निर्माण होतात. म्हणून कल्पनारहित तेची वस्तू शाश्वत. अंत नाही म्हणून अनंत बोलिजे तया. म्हणून कल्पनारहित जी वस्तू तेच शाश्वत ब्रह्म होय. त्याला अंत नाही म्हणून त्याला अनंत असे म्हणतात. हे ज्ञान दृष्टीने पाहावे पाहोनी तेथेची राहावे.
निज ध्यास तद्रूप व्हावे संग त्यागे. हे सर्व ज्ञान दृष्टीने पाहावे आणि तेथेच राहावे आणि मीपणा विरहित होऊन निधी ध्यासाने तद्रूप व्हावे. नाना लीळा नाना लघवे ते काय जाणीजे बापुड्या जीवे. संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे. अशा आत्मरूपाशी ऐक्य पावलेल्या पुरुषाच्या लीला, त्याचे चरित्र, त्याचे लाघव ते बिचाऱ्या सामान्य जीवांना कसे आणि काय कळणार. संताच्या संगतीने आत्मानुभव आला की अशी स्थिती बाणते. ऐसी सूक्ष्म स्थिती गती कळता चुके अधोगती. सद्गुरूचे निसत्कती तत्काळ होते. अशी सूक्ष्म स्थिती आणि गती प्राप्त झाली की अधोगती चुकते. सद्गुरांच्या कृपेने तत्काळ सद्गती प्राप्त होते. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे देहमान्य निरूपणाम समास 5वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहमान्य निरूपणाम समास 5वा समाप्त.